हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना माझ्या नवीन यूट्यूब चॅनल श्रीजाज रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत मिसळपाव। एकदा तरी या पद्धतीने मिसळ करून बघा, चवीला अगदी अप्रतिम लागते। तर चला तर मग मी एकूण 8 व्यक्तींसाठी मिसळपाव बनवणार आहे। सर्वप्रथम 2 बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यामध्ये थोडं हिंग, जिरे टाकून कांदा चांगला तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा। आता आम्ही मिसळ बनवण्यासाठी जे मसाले लागणार आहे ना ते काढून घेतो सेपरेट। एक चमचा काश्मीर लाल तिखट, 1 चमचा घरचं लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे मिसळ मसाला घेतला आहे। त्यानंतर थोडी हळद आणि काळा मसाला देखील काढून घेतला आहे। कांदा चांगला परतून झाला की उसळ त्यामध्ये टाकायची। उसळ तेलामध्ये परतून घ्यायची। अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचे मीठ टाकून उसळ परत चांगली परतून घ्यायची। त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं। उसळ चांगली शिजून द्यायची। उसळ जर अशा पद्धतीने उसळ जर शिजवली हळद आणि मीठ टाकून तर तिचा अर्क त्यामध्ये उतरतो आणि ते सूप पिण्यासाठी खूप पौष्टिक असतं। आता दुसऱ्या कढईमध्ये 2 मोठे कांदे बारीक मीडियम आकाराचे कापून घेतले। त्यामध्ये तेलामध्ये ते परतून घेत आहोत। त्यामध्ये थोडं आलं, लसूण, तसेच 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कापून घ्यायचे। ही सगळी तयारी आपल्याला मिसळला जी पेस्ट बनवणार आहोत आपण त्यासाठी करत आहोत। कांदा टोमॅटो परतून झाल्यावर त्यामध्ये थोडी खसखस, खोबरं, बारीक छोटा चिंचेचा तुकडा, मगज बी, बदाम 4 ते 5 बदाम हे सगळं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। खोबरं असं छान तांबूस रंगाचं होईपर्यंत त्याला परतत राहायचं। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या उसळला असा थोडासा लाल आणि थोडा ब्लॅकिश कलर येतो मिसळला। परतलेलं सगळं कांदा, लसूण, आलं हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं। हे सगळं साहित्य आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे। मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पेस्ट तयार करायची आपल्याला। टोमॅटो हा सेपरेट परतून घेतला। आता हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये दळून घ्यायचं।
मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची त्याची. नंतर परत तेलामध्ये परतून घ्यायचं मिश्रण. मोठ्या गॅसवर मिश्रण चांगलं परतलं की त्यामध्ये आपण जे मसाले काढून घेतले होते एका ताटामध्ये ते सगळे मसाले टाकून परत एकदा त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर एकीकडे आपली उसळ जी शिजत होती हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये, तर ती थोडी अर्धी शिजून द्यायची, पूर्ण नाही शिजवायची. जी आपण बारीक मिक्सरमध्ये पेस्ट बनवली होती ती उसळमध्ये टाकून चांगली मिक्स करून घ्यायची. जे काय आपण हे वाटण टाकलं आहे ते उसळीमध्ये परत एकदा 5 ते 7 मिनटं मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचं. उसळ आता पूर्णपणे यामध्ये मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची. जो काही आपण काळा मसाला आणि काश्मीरचं लाल तिखट टाकलं होतं ना, त्यामुळे आपल्या उसळीला असं छान तरी येते. हे बघा, रेडी झाली आहे आपली डिश. झणझणीत अशी मिसळ पाव, त्यासोबत शेव, फरसाण, पापड, मिरची. काहींना आवडते, काहींना नाही आवडत. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू हे सगळं एका प्लेटमध्ये सर्व करायचं.